वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही ह्या दिवसात 2-3 दिवसात पाहिलं असेल, की भरपूर साऱ्या व्हिडिओज बघितले असतील, ज्याच्यामध्ये 419 जागेची वॅकन्सी येणार आहे, असं हे गॅजेट आपल्याला दाखवलं जातं. तर खरंच 419 जागेची वॅकन्सी येणार आहे का? तर हे जे द गॅजेट ऑफ इंडिया थ्रू झालेलं एक गॅजेट आहे, जे त्याची डेट आपण बघू शकता, 11 नोव्हेंबर 2025 आहे. तर ते झालेलं आहे, राईट? तर याच्यात काय दिलेलं आहे, तर जे वर्किंग डे आहे आणि प्लस वॅकन्सी असे टोटल सँक्शन पोस्ट आहेत, ते ह्या डॉक्युमेंटमध्ये सांगितलं गेलं आहे की टोटल किती असणार आहे. ठीक आहे, त्यांचं क्वालिफिकेशन काय असेल, त्याचं मेथड कसं असेल, रिक्रुटमेंट वगैरे, एज लिमिट, क्वालिफिकेशन, डिस्क्वालिफिकेशन, नंबर ऑफ पोस्ट, हे सगळं ह्या गॅझेटमध्ये देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर टोटल 419 वॅकन्सी सँक्शन केलेल्या आहेत. म्हणजे वॅकन्सी म्हणण्यापेक्षा पोस्ट, टोटल पोस्टची संख्या 419 जे सँक्शन करण्यात आली आहे. तर ह्याच्यात कंप्लीट आता जी येणारी वॅकन्सी येस कन्फर्म येणार आहे, बट त्याच्यात किती वॅकन्सी येऊ शकते. तर वॅकन्सी जवळपास आता ही 419 जागा पोस्ट सँक्शन केल्या आहेत. तर त्याच्यात वर्किंग डे आहे किती आहेत, तर वर्किंग डे आहेत जवळपास 189 ते 190 अशा आसपास काहीतरी असतील. तुम्ही गुगलवर बघू शकता, त्याच्यात तुम्हाला सांगितलं जाईल. ठीक आहे, तर ते मायनस करून आपल्याला जवळपास 230च्या आसपास वॅकंट पोस्ट भेटतील. तर त्याच्यातले कंप्लीट तेवढेच टोटल 230 येणार नाहीत वॅकन्सी, त्याच्या आसपास थोडं कमी जास्त येईल, पण इतकं 419 येणार नाही. वर्किंग डे आहे सोडून जे वॅकंट पोस्ट आहे त्याच्यासाठी नक्कीच वॅकन्सी येईल. तर त्याच्यात सांगितल्या गेल्याप्रमाणे लेव्हल 8ची पोस्ट म्हणजे पेमेंट हे असेल. त्याच्यानंतर जे एज्युकेशन असेल ते एक मिनिट. जे एज्युकेशन असेल ते फार्मसी वगैरे असेल, त्याच्यासाठी काही फार्मसी वगैरे असेल, जे जेव्हा वॅकन्सी येईल त्याच्यानुसार त्याचे वेगवेगळे आणखीन काही चेंजेस करण्यात येऊ शकतात. त्याच्यानंतर जे रिक्रुटमेंट होणार आहे ती डायरेक्ट रिक्रुटमेंट होईल आणि 2 इयर्सचा प्रोहिबिशन पिरियड होईल. त्याच्यानंतर ते आपण परमनंट होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे डॉक्युमेंट आहे ते ह्याच्यासाठी आहे की तुमची टोटल वॅकन्सी किती असू शकते, किती टोटल पोस्ट किती असू शकतात. तर ह्याच्यावर आपण अंदाजा लावू शकतो की 150 ते 200च्या आसपास जवळपास वॅकन्सी येऊ शकते अपकमिंग 2026 मध्ये. तर जर तुम्ही पण बी फार्मसी वगैरे पास आउट झालेला असाल किंवा प्रिपेअर करत असाल, तर नक्कीच अपडेटेड राहा, कारण खूप मोठी वॅकन्सी येणार आहे. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ॲज अ स्टुडंट, ॲज अ ॲस्पिरंट तुम्ही जर प्रिपेअर करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.